नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे मिस्टर एमकॉमला यूट्यूब चॅनलमध्ये. तर असं तुम्हाला माहिती आहे की आज पालखी आहे आमच्याकडे. कशी आहे ड्रेसिंग? बऱ्यापैकी तरी ठीक आहे ना गावच्या मुलग्याची. तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे माझ्यासाठी तरी, कारण एका वर्षाने हा आमचा सण येतो. खूप मजा असते. वाडीतली जेवढी पण मंडळी जेवढी बाहेर गेलेली असते कामानिमित्त म्हणा, रोजगारानिमित्त किंवा बिझनेस XYZ, ती मंडळी आज पुन्हा एकदा गावामध्ये येते. तेव्हा खूप वेगळंच वाटतं की कारण आपण आपले कामं सगळे सोडून एका दिवसासाठी तरी आपण एकत्र येतो आहे. तेव्हा एक वेगळा क्षण असतो. आणि खरोखर ही उत्सुकता म्हणजे तुम्हाला सांगू ना, डिसेंबर लागला ना त्यापासूनच सुरुवात होते ह्या उत्सुकतेची, की हा दिवस लवकरात लवकर जवळ येईल शिमग्याचा. आणि आज तो शिमग्याचा दिवस जवळ आलेलाच आहे. मी चाललो आहे कारण आमची वाडी खूप मोठी आहे. आपली डल्लो घेऊन चाललो आहे. खूप काही शिमगोत्सवमध्ये खूप काही म्हणजे प्रकार असतात. तसं म्हणायला गेलं तर काही काही जणांचा मेमध्ये शिमगोत्सव होतो, म्हणजे जत्रावर असतं ते सगळं. शिमगोत्सव तर होतोच, बट जत्रेवर असतं सगळं. बट कोकणामधला शिमगोत्सव हा आधुनिक, पारंपरिक, परत कलावृत्तीने पूर्ण एकवटलेला असतो. तर एवढंच सांगेन मंडळी, कधीतरी कोकणामध्ये येऊन बघा की शिमगा नेमकी काय असतो, पालखी काय असते, यात्रा काय असते, जत्रा काय असते, समा काय असतो, XYZ. हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर फक्त हे कोकणामध्येच भेटू शकतं. कोकणाचा आंबा, कोकणाचा काजू, परत फळे वेगवेगळ्या प्रकारची, ही फक्त तुम्हाला कोकणामध्येच भेटू शकतं. आणि ही सगळी मजा आहे ना फक्त एकदा कोकणामध्येच सगळी सामावलेली आहे. ही तुम्हाला ना पैशाने विकत घेता येणार नाही, ना मुंबईला तुम्हाला राहून ती लाईव्ह बघून काय मजा येणार नाही. ती स्वतः अनुभवलेला हा एक एक्सपिरियन्स वेगळाच असतो. त्यामुळे आज मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे. कारण मी जेव्हा सुरुवात केली होती क्रिकेट ग्राउंडपासून, शिमगोत्सव पण मी अपलोड केला होता. आता ऑलमोस्ट मला 1 वर्ष होईल, बट काही कारणास्तव मी यूट्यूब चॅनल सोडला होता 4-5 महिने, कारण प्रायव्हेट जॉबमुळे मला काही लक्ष देता आले नाही. बट कोकणाचा हा उत्सव आणि कोकणाचा शिमगोत्सव एक म्हणजे खूप वेगळाच असतो. आणि बरोबर म्हणजे शब्दामध्ये मला मांडता येणार नाही, बट एक वेगळीच मजा असते. सो लेट चाललो आहे मी आता. बाईक स्टार्ट करतो आहे. ओके, सेकंड गिअरवर आहे, थर्ड. ओके ओके. कसा वाटला साऊंड? कसा आहे आपल्या बाईकचा साऊंड? मिस्टर एमकॉमला जा. अशी आमची फायनली आता वाडीची मंडळी, साई रसाळ हा हे बघा. तुम्हाला कसं वाटतंय? हो, कोकणातला म्हणजे आंबा, किंग आंबा म्हटला तो बघा एकदम सुंदर. आणि आंबट पण खूप प्रमाणाच्या बाहेर आहे. ब्लॉक मध्ये दाखवायला ना भाई. तुम्हाला कसं वाटतं भाई ना आज पालखी आहे आपल्याकडे? एकदम मजेत भाई. ओके, अजून काय कायच नाही वाटत आहे? ओके, तुम्हाला कसं वाटतंय आज पालखी आपल्याकडे? काय की नाही आहे ना? हे काय जमा केलेला आहे बघा, चोरून अशी आपली मंडळी खूप आहे. हा तर एक भागच झाला, ह्याच्या पुढे पण भरपूर खूप मंडळी आहे. इकडे ढोल हे बघा. आता जरा ह्याच्या पुढे व्हिडिओ चालू आहे. हा काय आला?
भूक लागली किती वाजत घेऊन येत आधी आणजा 2-3 बाहेरचे बाहेर संपवतील आरती घेते ना पप्पा नंतर हे घे अगरबत्ती घे नमस्कार मंडळी, आता बरोबर वाजले किती 2 वाजलेत. तर पाठी बघताय सगळं अंधारच आहे. गाडी पण तिकडे लावले. तर आता मी चाललो आहे म्हणजे आमच्याकडे शिमगा जो चालू होता तर शिमग्यामध्ये म्हणजे सोमसाई महालक्ष्मी आईची पालखीची भवनी कंप्लीट झाल्याच्यानंतर तिकडून ती बरोबर पालखी आमच्या हनुमंत मंदिर आहे तिथे परत त्यांची पूजा केली जाते. तिथं पूजा केल्याच्यानंतर आम्ही आमच्या जे विठ्ठल रखुमाई आहे तिथे नाचवतो. तिथून नाचवल्यानंतर आम्ही बरोबर ते घेऊन सानेवर जातो. तर हा जो क्षण आहे हा जो 10 मिनटाचा म्हणजे अर्धा 1 तास 2 तास तरी निघून जातात. त्यामध्ये खूप स्पेशल असतो आणि त्याच्यामध्ये सगळा शिमगा आमचा आणि एवढा उत्सव असतो तो साजरा केला जातो. तर चला पाहूया, तेच पाहणार आहोत आपण. आता 2 वाजायला आलेत रात्रीचे. तर चला मी पण चाललो आहे. काळोखच असेल सगळीकडे. मला मिळणार नाही गेलंय ही बाकी पोरं हे मुद्दा पण आलं इथला
आवाज आवाज करा आवाज आवाज